वसई विरार महानगरपालिकेच्या महासभेत नाल्यांच्या सफाईच्या खर्चावरून झालेल्या चर्चेदरम्यान अनपेक्षित वाद निर्माण झाला। शहरातील नाल्यांच्या सफाईचा 5 वर्षांचा खर्च हा तब्बल 7,361 कोटी 45 लाख रुपये एवढा प्रशासनाकडून चुकीचा आकडा देण्यात आल्याचा मुद्दा भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांनी उपस्थित केला। यावर चर्चा सुरू असताना भाजप गटनेते अशोक शेळके यांनी घनकचरा विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्याबाबत त्यांच्या आडनावावरून उपहासात्मक टिप्पणी केल्याचा आरोप झाला। या वक्तव्यामुळे उपायुक्त दिवे भावनिक झाल्या आणि भर सभागृहात त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। हा प्रकार घडल्यानंतर सत्ताधारी महिला नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवत अधिकाऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याची भूमिका मांडली। दरम्यान महापालिका आयुक्तांनीही या घटनेची गंभीर दखल घेत सभागृहातील सदस्यांनी बोलताना संयम, सभ्यता आणि मर्यादा पाळाव्यात असे स्पष्टपणे सांगत नाराजी व्यक्त केली। महासभेतील या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास आणायचे। तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काही पद्धतीने जर ऑफिसर्सवर पर्सनल अटॅक होत असेल, शेवटी ते पण अधिकारी आहे आणि ते काही स्वतःसाठी ते नाही आहे, ते वसई विरार महानगरपालिकासाठी आहे। हे आपल्याला पण जाणीव असली पाहिजे। स्पेशली जे काही पर्सनल कमेंट्स मागचे जीबी मध्ये आणि आजचे जीबी मध्ये पण काही आले ते मी काही उल्लेख करणार नाही, पण हे अपेक्षित नाही आहे मान्य सभागृहाशी की कारण की हे एक आणि कुठलाही प्रशासनाचा विषय असेल तर मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे, कुठलाही डीएमसी नाही आहे। माझी जबाबदारी आहे, कुठली चूक झाली तर आय एम रिस्पॉन्सिबल। तर माझी एवढे सर्वांना एक विनंती, नम्र आव्हान सुद्धा आहे की कृपा करून कुठल्याही अधिकारीवर पर्सनल कमेंट्स किंवा पर्सनल अटॅक करू नका। प्रशासनाबद्दल जे काही आपल्याला माहिती पाहिजे मी उत्तर देतो। मी आयुक्त आहे, आय एम दी हेड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। तर यापुढे प्लीज असे काही पर्सनल अटॅक प्लीज करू नये। नाही काही म्हणजे चुका होत असतील, काही हो, जेव्हा एखादी महिला समोर असते तेव्हा बोलताना थोडा विचार करावा, भले त्यांची चुकी असो का। कारण आता कसं 50% महिला आरक्षण असल्या सभेमध्ये 50% महिला सुद्धा असतात, म्हणून विषयाला धरूनच बोलावं। कारण आपण कसं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सभेमध्ये येतो, परंतु सभेमध्ये काय होतं, लोकांच्या समस्या बाजूला राहून काहीतरी वेगळाच विषय चालू होतो। महिला म्हणून खरोखर जे घटना घडली ते खरोखर निंदनीय आहे। आपण कुठलाही पक्षाचे असो, पण आपण बोलताना समोर एक महिला आहे आणि कोणाच्या नावा किंवा त्यांच्या आडनावावर आपण टिप्पणी नाहीच करायचं। आपल्या सभागृहाचा मान ठेवून मुद्देवर बोलायचं। आणि आज जे झालं आणि ती एक महिला म्हणजे ती अधिकारी रडली, ते चुकीचं झालं। आम्ही त्याच्यावर नक्की ॲक्शन घेणार।